इम्रानजी शेख, साजिदजी शेख, अफानजी शेख, इम्तियाजी शेख, खालिदभाई शेख या सर्व मान्यवरांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच यजमान टीम अर्थातच ग्रीन स्टार पलशीन आणि त्यांना फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग लाहे। दोनही टीम ताकदवर, या दोन टीम दरम्यान द्वंद्वाला होतीये सुरुवात। जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल। थँक्यू सो मच। चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा। सामना चालू होतोय, आपण पाहतोय यजमान ग्रीन स्टार पलशीन त्यांना फाईट करते टीम आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग लाहे। या दोन टीम दरम्यान मॅचला होते सुरुवात आणि परभणी आले या सामन्यासाठी। आरिसभाई शेख यांच्या वतीनं 3 षटकार जर सलगचे कोणी मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालंय आदरणीय आरिसभाई शेख यांच्या वतीनं। आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय शाहिदभाई शेख यांच्या वतीनं सीमारेषेच्या बाहेर जर कोणी जेल पकडला तर प्रेक्षकांसाठी परभणी आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक रोख असेल। नक्कीच जेल पकडल्यानंतर शाहिदभाई शेख यांच्याशी संपर्क साधायचा। 200 रुपयाचं पारितोषिक शाहिदभाई शेख यांच्या वतीनं सीमारेषेच्या बाहेर जर जेल पकडला तर। आणि आरिसभाई शेख यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारासाठी या सामन्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। मित्रांनो लक्षात घ्या, सामन्याला होती सुरुवात। बिबर रचना सज्ज आहे, विकेट कीपर आहे, शॉट थर्ड मॅन, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, शॉट कव्हर आहे। सलामीवीरांची जोडी प्रकाश आणि किरण। हा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय। लॉंग ऑफ बाउंड्री वरती चेंडू चाललाय, फिल्डिंग केली, चेंडूला अडवलं अफान, त्या ठिकाणी चेंडूला फेक सुद्धा जाते। एकच धाव या चेंडूवरती, एका धावेनं सुरुवात लाहे टीमची आपल्याला पाहायला मिळते। लाहे विपक्ष पलशीन अशी मॅच मैदानावरती चालू आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात इम्तियाज। इम्तियाज गोलंदाजी मार्कवरती। इम्तियाजचा हा चेंडू यावेळेस कट करायचं होतं, मात्र प्रचंड वेग या चेंडूवरती, कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती देता आलं नाही। जबरदस्त मारा चालू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले। 9 क्षेत्ररक्षक सीमारेषा 30 यार्डच्या आतमध्ये असतात, केवळ 2च क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इम्तियाजचा हा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा, नक्कीच एकदा बाबांतरची जोडली जाईल। ओव्हर स्टेपिंगचा हा नो आपल्याला पाहायला मिळतोय, पंच सुबोध सरांचा हा इशारा। काय केलं तरी विकेट घेतलं ना पंचाकडून आमिर शेख। ओव्हर स्टेपिंग
नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून नक्कीच या चेंडूवरती येतोय. आमिरबाई शेख यांच्या वतीनं जर विकेट घेतली तर इम्तियाजला 200 रुपयाचं पारितोषिक. मात्र पारितोषिक जाहीर झालं आणि इम्तियाज वरती चढवला हल्ला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराला त्यानंतरचा हा लोवर फुलटोज या वेळेस खेळून काढले. डीप मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर सज्ज आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती काय घडलंय? चांगलं बॅकिंग. चेंडूला कलेक्ट केलं किरण तंबूच्या आश्रयाला. या सामन्यामधून जर कोणी हॅट्रिक घेतली तर असलमबाई शेख यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. नक्कीच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इम्तियाजच्या माध्यमातून टाकलेला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केलं इम्तियाजनं. या चेंडूवरती डॉट बॉल येतोय आणि धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि धावफलक जर आपण पाहिलं तर लाही टीमची धावसंख्या 9 धावा. याच दरम्यान शुभ आगमन झालं. ओ राईटचा नो बॉल. पंतांच्या माध्यमातून हा नक्कीच नो बॉल कॉल. किती धावा? 11 धावा स्कोर कार्ड वरती. शुभ आगमन झालं आदरणीय दीपकजी सापळे सरांचं. पळशीन गावचं लाडकं व्यक्तिमत्व, प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब, लाडके सरपंच दीपकजी सापळे यांचं शुभागमन झालं. स्पर्धेच्या वतीनं आदरणीय रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख आणि संपूर्ण ग्रीन स्टार पळशींच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नो बॉल येतोय बॅक टू बॅक. दुसरा नो बॉल आणि गोलंदाजाची मात्र इथून थोडीशी दिशा भरकटलेली आपण पाहतोय. गोलंदाज इम्तियाज. षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज. हा चेंडू ऑफ ब्रेक होता. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर लाही टीमची धावसंख्या 12 धावा. टीम लाहीची धावसंख्या. यस डीजे. आपला भारत देश म्हटला म्हणजे लोकशाही प्रधान देश मित्रांनो. अर्थातच हिंदू मुस्लिम भाई भाई ही संकल्पना आपण सातत्यानं पाहत असतो. नक्कीच या पलचीन गावाकडे जर आपण पाहिलं तर खरोखरच ऊर भरून येतो ज्या वेळेस आपण पाहतोय सर्व धर्मीयांचे, सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित नांदताना आपल्याला पाहायला मिळतात. मी सर्व पलचीनकरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानेन आणि त्यांचं गोड कौतुक करेल. कारण हिंदू मुस्लिम असतील, संपूर्ण गाव जर आपण पाहिलं तर सर्व लोक
सर्व जाती धर्माची लोक या गावामध्ये अगदी गुण्या गोविंदानं नांदताना आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एकदा सर्वांचं कौतुक करूया. षटक क्रमांक 2 ला सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. अमान आलाय, पंचांचा इशारा नक्कीच नो बॉल आहे आणि अमानवरती चढवलेला हा हल्ला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. हा नो बॉल नक्कीच घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. हा नो बॉल दिलाय. आदरणीय सागरजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सागरजी भोईर, मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय सागरबाई भोईर. पहिला चेंडू नो बॉल. ग्रीन स्टार पळशीन टीम आपण मैदानात पाहतोय, घरचा संघ मैदानामध्ये, आणि थोडीशी पडझड नक्कीच पाहायला मिळतीये. धावफलक 17 या आकड्यावरती, गोलंदाजी मार्कवरती अमान. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतरचा हा फ्री हिट असेल. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची नक्कीच संधी स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती अजय, आणि अजयच्या बॅट मधनं हा दमदार फटका. नक्कीच क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फ्री हिटचा हा चेंडू मित्रांनो, आणि या चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाते. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता, मात्र फ्री हिटचा हा चेंडू होता मित्रांनो. गोलंदाज अमान संधी नक्कीच निर्माण केली होती, मात्र नो बॉल असल्या कारणाने या चेंडूवरती, या अगोदरचा चेंडू नो बॉल होता आणि या चेंडूवरती होता फ्री हिट. फलंदाज बाद होऊ शकला नाही. खोलवट टप्प्याचा चेंडू खेळून काढले. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं चेंडूवरती सिंगल कंप्लीट, वेगानं थ्रो, डायरेक्ट हिट, जबरदस्त निशाणा, फलंदाज माघारी. तेवीस धावा, 23 रन्स. आता मात्र हा चेंडू अमानचा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय या चेंडूवरती. कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. धावफलक स्थिरावलेलं 23. लाहे टीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं ग्रीन स्टार पलशीन, दुसऱ्या बाजूनं जय बजरंग लाहे. या दोन संघादरम्यान चाललेला हा सामना. अमानचा हा चेंडू फुल टोज होता. अमान्य केलं या चेंडूला, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नक्कीच ठाणे जिल्ह्याची शान, शहापूरची शान आपण पाहू शकाल. मुन्ना पठाण सरांना इन ऍक्शन मध्ये गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करणारे हे व्यक्तिमत्व. शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर एक काळ ज्या फलंदाजानं गाजवला, ज्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण 10-10, 20-20 किलोमीटरचा अंतर कापून मैदानावरती जात असायचो. अर्थातच मुन्ना पठाण सरांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. त्यांच्या समवेत सुबोध सर, मॅन फ्रॉम लालबाग मुंबई. अतिशय नामवंत पंच आपल्याला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अमानचा हा चेंडू, आणि यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती दुसरं समाप्त होतंय. धावफलकावरती तब्बल 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये जय बजरंग लाहे टीमची. यस डीजे.
रमजान शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिल वाला रमजान धन्यवाद. भाई यो पलशिन धन्यवाद. वाला दिलाचा हाय दिल वाला. याच दरम्यान आदरणीय नन्नूभाई पठाण साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नन्नूभाई पठाण टेंबे गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. नन्नूभाई पठाण आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीनं ही विनम्र सूचना. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. पलचिन टीम साठी गोलंदाज तयार. हा चेंडू या चेंडूवरती नक्कीच प्रहार करायचा होता. फिरकी आक्रमण चालू आहे. अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती लियाकत भाई गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पलचिन संघासाठी हे तिसरं षटक, स्वतःसाठीचं पहिलं षटक. ब्रेक मारा करत असताना लियाकत भाईचा हा चेंडू शॉर्ट पिच आणि पुल केलंय. चेंडू मैदानात थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर वेगानं फरार. चौकार. दादा यो नावाला आला हाय लय दिलाचा दिल वाला. दादा यो नावाला आला त्याच्या नावाचा हाय बनवाला. त्याला मानिते गावला पिसाला. थँक्यू. रमजान शेख आदरणीय नन्नूभाई पठाण आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नन्नूभाई पठाण आमचा आवाज जर पोहोचत असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. लियाकत हा चेंडू आणि या चेंडूला बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळतोय. मैदानात थांबत नाही. सुबोध सरांचा इशारा. षटकार. दिल वाला. दादा यो नावाला आला हाय लय दिलाचा दिल वाला. दादा यो नावाला आला. षटकार आलाय. धावफलक 39. हा सुद्धा ब्रेक पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलं लियाकत गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनुभवी गोलंदाज आणि अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना लियाकत भाई शेख. यावेळेस हा सुद्धा ब्रेक फसवलंय. जाळ्यात अडकवलंय. क्षेत्ररक्षक सज्ज होता. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज आकाश. बॅक टू द पॅव्हिलियन. दादा यो नावाला आला हाय लय दिलाचा दिल वाला. दादा यो नावाला आला त्याच्या नावाचा हाय बनवाला. त्याला मानिते गावला पिसाला. रमजान शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिल वाला. रमजान भाई यो पलशिन वाला दिलाचा हाय दिल वाला. लियाकत भाई शेख अनुभवाची शिदोरी खोलली. फलंदाजाला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात एंटर करतोय. महेश स्ट्राईक वरती. वाईटचा इशारा. अबांतरची एक धाव. आदरणीय लाडके सरपंच दीपकजी सापळे साहेबांच्या वतीनं लियाकतबाई शेख यांनी जी विकेट घेतली तिच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. नक्कीच त्यानंतर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती युसुफ. युसुफचा पहिला चेंडू यावेळेस खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड
सरकलं ते जाऊन पोहोचतंय 46 धावांवरती. 46 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. हा चेंडू शॉर्ट पिच फुलटोत होता. एक्स्ट्रा हाईट या चेंडूवरती पंचांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच हा बिमर चेंडू नो बॉल घोषित केला जातोय सुबोध सरांच्या माध्यमातून. ओव्हर हाईटचा हा नो बॉल. धावफलक 48 धावांवरती. योगेश सोनावळे यांच्या वतीनं जर षटकार मारला महेशने या चेंडूवर तर 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या फीटच्या चेंडूवरती नक्कीच क्लीन बोल्ड झाला होता फलंदाज. मात्र नशीब बलवत्तर. शेवटचं षटक प्रगती पथावरती. धावफलकावरती 48 धावा. लाही टीमची धावसंख्या 48. युसुफचं कौतुक करावं लागेल. डावखुऱ्यातनं फिरकी आक्रमण करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्या संघासाठी करत असताना युसुफ. डाव्या हातानं गोलंदाजी. यावेळेस झेल टिपण्याची संधी मात्र लियाकतबाई यांच्या हाताला चटका देऊन हा चेंडू ड्रॉप होतोय. झेलबाद करण्याची संधी आली होती मात्र हा झेल टिपण्यात अपयश. एका धावेचं योगदान. धावफलक 49. आता मात्र फिरवून खेळलाय. प्रॉपर टायमिंग. सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार. षटकार. तर कॉमेंट्री बॉक्स रिपोर्टिंग करा. बेलवड. बेलवड टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. रमजान शेख यो पलशिल वाला दिलाचा हाय दिल वाला रमजान भाई यो रमजान शेख यो
थँक्यू. गोलंदाजांसाठी सूचना, प्रत्येक विकेटसाठी रवी फरडे यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मित्रांनो लक्षात घ्या, जाहीर झालेली पारितोषिक तुम्ही डायरेक्ट ज्यांनी जाहीर केली त्यांच्याशी संपर्क साधत चला, कारण आमच्याकडे कॅच जमा झालेली नसते. आम्ही डायरेक्ट अनाऊन्स करतो आणि तुम्ही आम्हाला विचारायला येता. त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट ज्यांच्या नावानं जाहीर झाले बक्षीस त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सामन्याला सुरुवात. 24 चेंडू आणि 62 धावांचे आव्हान पळशी टीमला विजयासाठी. सलामीवीरांची जोडी अफान शेख आणि त्याच्या साथीनं दादा दादा आणि अफान ही जोडी मैदानामध्ये. अफानसाठी हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती नक्कीच धावबाद करण्याची संधी आली आहे आणि ही संधी नक्कीच डायरेक्ट हिट झालं होतं. मात्र अफान गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेचं योगदान. धावफलकाला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिल्या चेंडूवरती सिंगल आली दादासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. एका धावेची मदत धावफलकाला. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 2 या आकड्यावरती. सलामीवीर फलंदाज अफान आणि दादा दोघांची ही सुरुवात झाली आहे. एका धाबेनं खातं खोलत असताना ही जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हा चेंडू नक्कीच बॅटची कडा. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. पंतांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच या चेंडूला एक्स्ट्रा हाईट होती आणि हाईट फॅक्टर लक्षात घेता हा नो बॉल घोषित केला जातोय. नो +1. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 धावा धावफलकावरती. वेगवान मारा साहिलच्या माध्यमातून. टीम आपण पाहतोय लाहे टीमसाठी षटक क्रमांक पहिलं. साहिल गोलंदाजी मार्क वरती. साहिलचा हा चेंडू स्ट्राइक वरती. दादा आणि दादाच्या बॅट मधनं हा ब्युटिफुल धमाका. पळशीन गावचा ब्रँड पेश केलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. धन्यवाद. चला दहीगाव बी आणि गावदेवी दहीगाव दोनही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. दहीगाव बी आणि गावदेवी दहीगाव. फ्रीडचा
नक्की चेंडू होता आणि त्याच्यावरती दादाच्या बॅट मध्ये षटकार आलाय. त्यानंतर साहिल पुन्हा एकदा सज्ज आहे. पलशीन गावासाठी आलेला हा षटकार दादासाठी पुन्हा एकदा ब्युटिफुल षटका फटका पाहायला मिळतोय. व्यासपीठाला मानवंदना. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद. साहिलचा हा चेंडू सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती दादा. आक्रमक फलंदाजी. हा सुद्धा चेंडू नक्कीच फुलटोच होता. प्रहार करण्याची संधी आली होती मात्र हा चेंडू समजू शकला नाही आणि जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चौकार षटकार त्यानंतर हा डॉट बॉल. संमिश्र षटक. गोलंदाजी मार्कवरती साहिल. वेगवान अटॅक लाही टीम साठी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दादा. धावफलक 14 या आकड्यावरती स्थिरावलेलं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि धावफलकावरती ग्रीन स्टार पलशीन संघाची धावसंख्या 14 धावा. हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला. हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला. त्याच्या नावाचा हाय बोलबाला त्याला मानिते गावला पिसाला. रमजान शेख यो पलशीन वाला दिलाचा हाय दिलवाला. रमजान भाई यो पलशीन वाला दिलाचा हाय दिलवाला. स्ट्राईक वरती गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश. टीम लाहेसाठी हा गोलंदाज षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. जय बजरंग लाहे टीम गोलंदाजी करत असताना प्रकाश सामना करण्यासाठी अफान. पहिला चेंडू वेगवान मारा. यावेळेस अगदी पायामध्ये टाकलेला हा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सुबोध सरांचा इशारा लेगबाईचा. नक्कीच एक धाव धावफलकावरती ऍड होतीये. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचलं 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. प्रकाशचा हा चेंडू यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं. एका धावेचा योगदान यावेळेस एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. पळशीन विपक्ष चालू आहे मॅच. जय बजरंग लाहे या दोन टीम दरम्यान चाललेली ही मॅच. जसं षटक क्रमांक 2 चालू झालं तसं मात्र थोडासा सामना यावेळेस आपण पाहतोय स्लो झालेला. लाहे टीम साठी अनुभवी गोलंदाज. चांगली गोलंदाजी सुरुवात केली आहे आपल्या टीम साठी. हे षटक क्रमांक 2. पंचांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नाणेफेक होतीये. दहीगाव बी विपक्ष दहीगाव गावदेवी दहीगाव. दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. अफवांच्या बॅट मधनं वेगवान फटका चौकार. हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला. हायलय दिलाचा दिलवाला दादा धन्यवाद. यो नावाला आला. त्याच्या नावाचा थँक्यू. प्रकाश. हा चेंडू प्रकाशचा फुलटो चेंडू अफानच्या बॅट मधनं. हा दुसरा फटका चांगला पाहायला मिळतोय मात्र फिल्डिंग तितकी चांगली. साहिल वेगाने चेंडूवरती आला आणि या चेंडूला कलेक्ट केलंय सिंगल धावेसाठी.
गावदेवी दहिगाव टीमनं नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली, हवेत फटका, क्षेत्ररक्षक सज्ज मात्र त्याच्या हाताला चटका, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला त्याच्या नावाचा हाय बोलबाला त्याला मानिते गावला पिसारा रमजान शेख यो पलशिनवाला दिलाचा हाय दिलवाला रमजान भाई यो पलशिनवाला दिलाचा हाय दिलवाला रमजान शेख यो पळशिनवाला दिलाचा आहे दिलवाला रमजान भाई यो पळशिनवाला दिलाचा आहे दिलवाला 26 धावा, 26. दादा बोला दिसतंय दर्शन हायलय दादा दमदार आईलय दादा दमदार आईलय दादा दमदार देऊन चालते एकमेकांना साऱ्यांना त्याचा आधार साऱ्यांना त्याचा आधार धन्यवाद. साऱ्यांनी मानलंय त्याला जिथं तिथं बोलबाला रमजान शेख यो पलशिनवाला दिलाचा हाय दिलवाला Thank you. रमजान भाई यो पलशिनवाला थँक्यू. 26 धावा धावफलकावरती, 62 धावा बनवायच्या आहेत आणि अद्यापर्यंत 26 धावा धावफलकावरती. दादाच्या बॅटमध्ये हा चौकार, हा फुलटो चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, जबरदस्त क्लासिकल फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दिलवाला दादा यो नावाला आला हायलय दिलाचा दिलवाला दादा यो नावाला आला त्याच्या नावाचा हाय बोलबाला त्याला मानिते गावला पिसारा 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती 30 धावा. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. बारा चेंडू 32 धावांची आवश्यकता. टीम पळशीनला विजयासाठी. दादाच्या बॅटमधनं चांगली धावांची बरसात पाहायला मिळतीये. साथ देत असताना अफान स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहे अफान. 12 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती सुनील, फटका फसलाय हवेमध्ये, चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, जबरदस्तरित्या अफान बॅक टू द पॅव्हिलियन. हाय दिलवाला रमजान शेख यो पळशिनवाला दिलाचा आहे दिलवाला रमजान भाई यो पळशिनवाला दिलाचा आहे दिलवाला थँक्यू. गोलंदाजाला बक्षीस जाहीर झालं आणि गोलंदाजावर चढवला हल्ला. पाठोपाठचा दुसरा फुल सक्सेसफुल. दादा बोला दिसतंय दर्शन हायलय दादा दमदार आईलय दादा दमदार आईलय दादा दमदार दमदार षटकार. दादाच्या बॅटमधनं धावांची बरसात. हा चेंडू आता मात्र दिशा
भरकटलेली पाहायला मिळते. सुनीलच्या माध्यमातून हा वाईट बॉल, धावफलक पुढे सरकलं ते 43 या धावसंख्येवरती. समीकरण बदललंय. आता मात्र विजयाचा सुगंध नक्कीच पळशीन टीमच्या बाजूनं. हा चेंडू ओरपीच फटका पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ सज्ज आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं दोनही फलंदाजांना. 44 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. सुनील गोलंदाजी मार्कवर. आठ चेंडू 18 धावांची गरज आहे. यावेळेस फलंदाज आपण पाहतोय इम्तियाज. नक्कीच जेलबाद व्हायला हवा होता, मात्र नशिबाची साथ मिळतीये इम्तियाजच्या बॅटमध्ये. या 2 धावा, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डिंग थोडीशी खराब. 3 धावांची मदत, 3 धावांच्या मदतीनं धावफलक सरकलं 47 या आकड्यावरती. धावा, 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र यावेळेस डॉट बॉल येतोय आणि समीकरण बदललं. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. डीजे शुभम मुंबई. षटकार. साऱ्यांना त्याचा आधार, साऱ्यांना त्याचा आधार. आज साऱ्यांनी मानलंय त्याला, जिथं तिथं बोलबाला Thank you. शेख यो पलशीरवाला. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती. समीकरण बदललंय. संघर्ष चालू आहे. इम्तियाजच्या बॅट मधनं षटकार. ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता दोस्तों, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती. षटकार आलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅटची कडा, नक्कीच कॅरी झाला नाही यष्टीरक्षकापर्यंत. हा चेंडू सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. शेवटचे 4 चेंडू, 8 धावांची आवश्यकता. विजयाच्या समीप जात असताना टीम आपण पाहतोय पलशीन टीम, ग्रीन स्टार पलशीन, यजमान संघ यजमान यावेळेस विजयाच्या जवळ जात असताना. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. दादा स्ट्राईक वरती आणि दादानं यावेळेस जबरदस्त प्रहार. बॅट मधनं निघालाय तोफेचा गोळा. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. दोन धावांची आवश्यकता. त्यानंतर मात्र बॅटची कडा. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जात होता. वेळ नक्कीच बदलली होती मित्रांनो. झेलबाद करण्याची संधी आली होती. लाहे संघाला विजय मिळवण्याची संधी आली होती मित्रांनो. नक्कीच माणसाचं आयुष्य आहे, वेळ प्रत्येक वेळेला बदलत असते मित्रांनो. जोपर्यंत एखादा तलाव भरलेला असतो तोपर्यंत मासे कीटकांना खात असतात, मात्र एकदा का तो तलाव आटला की कीटक माशांना खायला सुरुवात करत असतात. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू, 1 धावेची आवश्यकता आणि इम्तियाजच्या बॅट मधनही 1 धाव. चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार.